12 ते 15 लोक पावभाजी खातील इतकी आपण आज पावभाजी बनवणार आहोत. प्रमाण चुकू नये म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जयवीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागली सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. व्हिडिओ तर खूप सारे लोक बघतात पण कमेंट करायला कंजूसी करतात. तर कमेंट करायला कंजूसी करू नका, लाईक करायलाही कंजूसी करू नका. चला बघा, भाजी बघूनच तोंडाला पाणी आलं असेल. किराणा दुकानावरती जे सुके वाटाणे मिळतात ते मी अर्धा किलो घेतलेले आहेत. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्याला मी रात्रभर असं भिजत घालून ठेवलेले आहे. रात्रभर भिजलेले असतात म्हणजे आपले जे वाटाणे असतात ते छान मऊ शिजतात. पाव किलो कोबी घेतलेली आहे फ्लावर, त्याचे मी असे फुलं तोडून घेतलेले आहेत आणि ते पण आता यामध्ये आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. दांड्या आपल्याला घ्यायच्या नाही आहे. फ्लावर नंतर आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशी कट करून टाकून घेणार आहोत. कट केल्यामुळे काय होतं ना, आपला बटाटा जर आतमध्ये काळा वगैरे असला तर तो आपल्याला दिसेलही आणि पटकन शिजेलही. बटाटे आजकाल वरून तर छान दिसतात, आतमध्ये काळे निघतात. बघा, अशा प्रकारे काळे जे भाग असतो तो काढून टाकायचा. हा कुकर छोटा पडेल, मोठ्या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते. ट्रान्सफर करून घेतले आपण. आता यामध्ये पाणी घालूया. पाणी मी 1.5 ते 2 लिटर इतकं पाणी घातलेलं आहे आणि कुकरला लावून आता 4 ते 5 शिट्या करून घेणार आहोत. कारण की आपले जे वाटाणे आहेत ते असे छान सॉफ्ट असे शिजले पाहिजे. चला आता तोपर्यंत काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेणार आहोत. इथे मी साधारण पाऊण किलो इतके कांदे घेतलेले आहे, 2 लसणाच्या मोठ्या कांड्या घेतलेल्या आहेत, अर्धा किलो टोमॅटो घेतले आहेत आणि पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर पण गार झाला आहे. बघा, आता वाटाणा मी तुम्हाला दाबून दाखवते. छान असा मऊ शिजलेला आहे. मॅशरने मॅश करून घेऊ. क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे 2 बॅचमध्ये तुम्ही मॅश करू शकता. गॅसवर कढई ठेवून घेऊ आणि तेल टाकून घेऊ. 1 कप इतकं तेल टाकलेलं आहे. 200 ml पर्यंत आपलं तेल असेल. कांदा एकदम छान बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा आपण आता तेलामध्ये 1 मिनिटासाठी परतून घेऊ. तर यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट टाकून झाल्यावरती परत आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट परतून झाल्यावरती शिमला मिरची टाकून घेणार आहे. शिमला मिरची शिजायला थोडा वेळ लागतो. आलं लसणाची पेस्ट पण आता परतून घेतलेली आहे. 1-2 मिनिटं इतकी आपल्याला परतून घ्यायची आहे. शिमला मिरची पण बारीक पीसेसमध्ये कट केलेली आहे. शिमला मिरची सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची आहे. साधारण 7 ते 8 मिनिट लागतील. कांदा मिरची सॉफ्ट झालेली आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. 4 चमचे धने पावडर, 2 चमचे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, 6 चमचे इतकं तिखट घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इथे मी 50 ग्राम इतका पावभाजी मसाला घेतलेला आहे. सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊ आणि एक अर्धा चमचा हळद घालून घेऊ. मसाला भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. सर्व मसाले छान एकजीव झाले की यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून ठेवलेले आहेत बारीक, ते टोमॅटो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. बघा, मसाला आता छान झाला आहे. टोमॅटो टाकून घेऊ आणि परत छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ. 4 चमचे इतकं मीठ घालून घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मीठ आधी टाकलं आहे त्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो पटकन शिजेल
आणि मसाल्याला एक वेगळीच चव येते. असा सुंदर असा सुगंध दरवळला घरामध्ये पावभाजीचा. वा वा. क्वांटिटी जास्त असल्यामुळे मिक्स करायला थोडा वेळ लागतो. आता आपण झाकण ठेवून घेऊ 2 ते 3 मिनिट इतकं, म्हणजे टोमॅटोला पाणी सुटेल. 2 ते 3 मिनिट झाले. आता आपण झाकण काढून घेऊ आणि मसाला चेक करून घेऊ. बघा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. टोमॅटो थोडे अजून कडक वाटत आहे, त्यासाठी मी अजून 3 ते 4 मिनिट इतका मसाला शिजवून घेणार आहे, कारण टोमॅटो आपले एकदम सॉफ्ट झाले पाहिजे. परत आपण शिजवून घेऊ थोडा वेळ. आणि आता बऱ्यापैकी आपला टोमॅटो शिजलेला आहे. मॅशरने आपण पूर्ण मसाला मॅश करून घेऊ, म्हणजे त्यामध्ये आपण जी मिरची टाकलेली आहे, टोमॅटो टाकलेले आहेत, ते सुद्धा मॅश होतील. मसाल्याचा कलर बघूनच तुम्हाला समजले असेल की आपली भाजी किती टेस्टी होणार आहे. आता इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी चुरून आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. कसुरी मेथीमुळे आपल्या पावभाजीला खूप सुंदर असा सुगंध येतो. कसुरी मेथी सुद्धा मी घरीच बनवलेली आहे. मसाले परत मिक्स करून घेऊ. मसाला एकजीव होईपर्यंत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी करताना खरं मसालेच योग्य प्रमाणात पाहिजे. आपले मसाले जर योग्य प्रमाणात असले तर पावभाजी एकदम छान बनते. आता आपण जे उकळलेलं आहे साहित्य ते यामध्ये घालून घेणार आहोत. सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि साईडला गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे. लागेल तसं पाणी आपल्याला मिक्स करता येईल. बघा, भाजीचा कलर किती सुंदर येतोय. यामध्ये आता मिक्स झाल्यानंतर आपण थोडं गरम पाणी घालून घेणार आहोत. पावभाजीची भाजी आपल्याला फार पातळी करायची नाही आणि फार घट्टही करायची नाही आहे. काय मग, करताय ना पटापट लाईक आणि सबस्क्राईब. बघा, आता मसाले छान मिक्स झालेले आहेत. यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी साधारण 2 ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहे. गरम पाणी घालून भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे. भाजीमध्ये आता बघा पाणी घातलेलं आहे. भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे. झाकण न ठेवताच आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. अशी भाजी जर तुम्ही बनवली तर तुमचे पाहुणे पण तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून घ्यायची आहे. भाजीला तर छान कलर आलेला आहे आणि बबल्स पण आता त्यात यायला लागले आहे, म्हणजे भाजीला उकळी आलेली आहे. भाजीला छान उकळी आल्यानंतर बारीक अशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे आणि ती वरून पेरून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता त्यासाठी वरतून एकदम छान चमचमीत बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बटर. मग त्यामध्ये आपण बटर पण टाकून घेणार आहोत. बघा, भाजी बटर टाकल्यावरती इतकी छान लागते, अप्रतिम चव येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पटापट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.